नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. खूप म्हणायची तुम्ही मला, तू कशाला घाबरतेस? तुझा बाप आहे अजून. नेहमी वाटतं तुम्ही स्वप्नात येऊन मला भेटावं. आज आपण आलेलो आहोत अंबरनाथ येथील सरोदय नगरमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी छान नटून थटून आलेले आहेत आणि सगळ्यांना जिंकायचंच आहे, हुकुमाची राणी व्हायचंच आहे आणि त्यांना हा माहेरचा आहे तो घेऊन जायचाच आहे. आणि सगळ्या ताई खूप उत्सुक आहे आपला हा माहेरचा आहेर बघून, कारण त्यांना मिळणारे मायक्रोवेव्ह, इंडक्शन आणि बरेचसे असे आकर्षक भेट वस्तू. म्हणजे मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा सगळ्या सख्या अशा सगळ्या ताई इथे अगदी उत्साहाने येत असतात आणि आपला कार्यक्रम समजून एन्जॉय करत असतात. त्यांना हक्काचा वेळ फार महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच ते धमाल करतात आणि हाच हक्काचा वेळ त्यांना देण्यासाठी आपण सुरू केलेला आहे 16 सख्यांचा हा कार्यक्रम. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर. तेव्हा पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी 10 ताई कोण कोण आहेत त्यांनी इथे यायचं. या 10 ताईंचं अभिनंदन की तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. पण शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकी 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. ओके, कळले ताई? कसं वाटतंय 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन? खूप छान वाटते, मस्त वाटते. खूप छान वाटते. आणि खेळ जे काय आहेत, बरं आमचा शो तू बघत असतीलच नेहमी, हो हो की नाही? कसं वाटतं? छान खूप वाटतं छान वाटते, मस्त वाटते. आणि आज प्रत्यक्षात सहभागी होऊन खूपच आनंद झालाय. मला तर वाटतंय असे गेम सारखे सारखे व्हायला पाहिजे, त्याच्याने आमचं पण माइंड फ्रेश होते आणि मस्त वाटतंय. आज मला खूप आनंद होतोय ह्या कार्यक्रमात येऊन आणि तुम्हाला पण भेटून. थँक्यू सो मच ताई. पण ताई आपले जे आता या 10 ताईंमधून, तुमच्या 10 ताईंमधून एक हुकमाची राणी होणार आहे, हो. जी विजेती असणार आहे. तिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि जी उपविजेती होणार तिला मिळते इंडक्शन. तुला काय हवंय, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह. ओ हो, क्या बात आहे. इंडक्शन आहे घरी? हो आहे. अच्छा, तरीच मायक्रोवेव्ह हवंय. ओके. आणि ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव भाग्यश्री सुशील कदम. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? बँकेत आहे. पैसा सगळीकडे. हा, ओके, व्हेरी गुड. तर तुला काय आवडेल, मायक्रोवेव्ह आवडेल की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह. बरं, हा माहेरचा आहेर कसा वाटतोय? खूप मस्त. आणि हा जो स्वतःचा जो हक्काचा जो वेळ आज तुम्ही काढून आलाय, हो. हा वेळ स्वतःचा हा सगळ्यांना मिळाला पाहिजे. हो, सगळ्यांना मिळालं पाहिजे. किती गरजेचा वाटतोय हा? खूप गरजेचं वाटतं. म्हणजे काही महिलांना म्हणजे मुलांमुळं, म्हणजे घरच्या कामामुळं सवड भेटत नाही, तर हा वेळ म्हणजे भेटला पाहिजे सगळ्यांना. भेटला पाहिजे. हा, Very थोडा तरी वेळ भेटलाच पाहिजे. क्या बात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. हा, आणि आपण आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हा, खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली. हा, फसली. आता नाही, खेळामध्ये. ओके, आता हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवरतीच. ओके, आणि नृत्य करत असताना, संगीत सुरू असताना मी एका क्षणी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय. पण ती जी पोझिशन आहे ती तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके, स्टॅच्यू म्हटल्यानंतर तसं सरळ उभं राहायचं नाही. हा, काही ताई अशा उभ्या राहतात. जी ताई सरळ उभी राहील ती ताई बाद. बरं, ज्या ताईची नजर खाली असेल ती ताई बाद. सरळ किंवा वर बघायचे. बरं, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, पापण्या हलवायच्या नाही. ओके, जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई पापण्या हलवेल ती ताई बाद. अशा 4 ताई बाद होणार आहेत, 6 ताई जाणार पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळलं? ओके, तयार आहेत? ओके, चला रेडी. त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. हो हो. अरे बापरे, अरे कांदाडा कांदाडा. दाराची लावली कडी, अरे अमावस्येला घरात लपल्या दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो! अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात स्टॅच्यू. आलंय, अंगात
ओके, आता बघूया कोण आहे ती ताई. अरे बापरे, मीच पहिलीची बाद झाली. या ताई, तू बाद झालेली आहेस. तिथे बसू शकते, तिथे बसू शकतेस. कोणाला थांबवतेस? हा, ओके. आणि अरे बापरे, ताईचं कायच. आता आता हसली, आता हसली. आता मी काय नाही केलं, मी चान्स दिला होता. ताई, ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. हा, ओके. जवळजवळ ट्रॅफिक पोलिसांचं काम करते ताई. हो. पापण्या हलल्या. त्याच्यामुळे ताई सॉरी, तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. 3 ताई बाद झालेल्या आहेत. ताई, किती कंट्रोल करशील? किती असतेस ताई? असतेस तू ताई, तू बाद. 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार. अरे हला झाले, तुम्ही पुढच्या खेळात गेले. हॅलो हॅलो, जोरदार काय, खूप खूप अभिनंदन. 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना आपण अजिबात नाराज करणार नाही आहोत. त्यांना सुद्धा मिळणारे सन मराठीकडून भेटवस्तू. आणि पुन्हा एकदा अभिनंदन साईताईंचं की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटते. आता दुसऱ्या खेळामध्ये आलेली आहेस. होणार हुकमाची राणी? हो, होणार, नक्की. नक्की होणार. नाव सांग बरं ताई तुझं. माझे नाव दीक्षा उघाडे. दीक्षा ताई, माहेर कुठलं? पाथर्डी, नगर पाथर्डी. आणि सासर? सेम तेच. नाहीये लव्ह मॅरेज. मी काहीच विचारलं नाहीये. मी फक्त अच्छा, दोन्ही एकच आहे का? हो, अच्छा, रिलेटिव्ह मध्ये. नात्यांमध्ये आहे. हो. ओके, व्हेरी गुड. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? छान आहे, शांत आहे. ओके, पण मग आज हो स्वतःसाठी वेळ काढून आली आहेस, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय की नाही? असं वेळ मिळालंच पाहिजे ना सगळं. हो, ओके, व्हेरी गुड ताई, खूप खूप शुभेच्छा तुला. ओके, आणि आता आपण जाऊया आपल्या या खेळाकडे, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय ताई? फुगा माझ्याकडे बघा. ठीक आहे बाबा, हरकत नाही. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर 3 फुगे असतील. हा, आणि संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नृत्य करायचंय, स्वतःभोवती गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन ते फुगे फोडायचे. ज्या 3 ताई ते जाऊन फुगे फोडतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण हे इतकं सोपं नाहीये. फुगे फोडायच्या आधी डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याने तुम्ही सगळ्या ओके, मी विनंती करतो की साई ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात यावी. साईताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. साईताई तयार आहेत तुम्ही? नक्की. ओके, चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. झटपट पटापट लक्ष्मी जी घर गोल गोल फिरायचंय. हा, नाचत नाचत. के अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून, पोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ. ही कुठं चाललीये? हिचं काय चाललंय बघा. ए बाबा. ओके, हा हा, व्हेरी गुड. फोड फोड फोड. हा फोड, शाबाश शाबाश. हा शाबाश, फोड 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 ताई. हा फोड. बस बस, खाली खाली बस. हा, अरे फोड. शाबाश. हा, अरे फोड की. इथे इथे इथे. हा, हात दे हात दे हात दे हात दे. ओके, इथे इथे. हे का बसली इथे? ओके,
ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्यांना आम्ही नाराज करणार नाहीये. तुम्हाला सन मराठीकडून मिळते भेट वस्तू. बंडे तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे की आता आपण सुरू करतोय आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. ह्या भागामध्ये आपण सगळ्या ताईंना एक पत्र द्यायला सांगतो आणि त्या 10 पत्रांमधून 2 पत्रांची आपण इथे निवड करतो. त्या 2 पत्रांचं आता आपण वाचन करणार आहोत. तर सगळ्यात आधी ताई तुझं नाव सांग बरं. दीक्षा अर्जुन उघाडे. कोणासाठी पत्र लिहिलं? मी मम्मी पप्पांसाठी लिहिलंय पत्र. आई बाबांसाठी. हां, आई बाबांसाठी. ओके. प्रिय मम्मी पप्पा, आज मी जी काही आहे ते तुमच्यामुळे आहे. लहान असताना तुम्हाला मी खूप त्रास दिला, पण आज कळतंय की तुम्ही माझ्यासाठी नेहमी चांगलंच सांगायचे. मला असं वाटतं की मी जर आज तुमचं ऐकलं असतं तर माझ्यासाठी आज खूप चांगलं झालं असतं. आज लग्न झाल्यानंतर कळतायत की मम्मी म्हणजे आई वडील जे काही सांगायचे ते सगळं आपल्यासाठी चांगलंच सांगायचे. कधी मला तुम्हाला संधी नाही मिळाली सॉरी बोलायची, पण आज सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामुळे संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला मनापासून दोघांनाही सॉरी बोलते. आणि मी माझं खूप भाग्य मानते की मी तुमच्या दोघांच्या पोटी जन्म घेतला आहे. थँक्यू मम्मी पप्पा, लव्ह यू. आई बाबा कुठे असतात? पुण्याला राहतात ते. पुण्याला. हं. किती वेळा बोलणं होतं दिवसातून? दिवसातनं मम्मीशी होतं पण पप्पांशी नाही. 8-8 दिवसानंतर ना पप्पांशी बोलणं होतं. का पण असं 8-8 दिवसांनी? मी कामामध्ये असते, पप्पा कामामध्ये असतात. मम्मीशी कंटिन्यू होतं पण पप्पांशी नाही. पण मग जेव्हा फोनवरती आईशी बोलतेस किंवा बाबांशी बोलतेस तेव्हा आज जे तू पत्रातून सॉरी म्हणालीस ते असं कधी बोललीस समोर? नाही, कधीच नाही बोलले. आज मला खरी संधी मिळाली म्हणून मी आज त्यांना सॉरी बोलण्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे. कारण असं कधीच समोर सॉरी नाही, काहीच नाही. म्हणजे जे रेग्युलर असतं आपलं जाणं, बोलणं, उठणं पप्पांशी तेच. पण सॉरी मला आठवत म्हणजे लहानपणापासून तर आत्तापर्यंत मी कधीच त्यांना सॉरी बोललेली नाही आहे. आज सॉरी म्हणून कसं वाटलं तुला? सॉरी म्हणून खूप चांगलं वाटतंय मला. आणि तुम्हाला हे जेव्हा छान वाटतं, जेव्हा तुम्हाला मन मोकळं करता तेव्हा ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. कारण त्यासाठीच आम्ही हा पत्र मनातला हा भाग आम्ही सुरू केला होता. या ताईंशी बोलूया. ठीक आहे. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव भूमिका किशोर सिंग पाटील. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईबाबांसाठी. आई बाबांसाठी. आई बाबा नाही आहेत. आईला जाऊन 5 वर्ष होती, बाबांना आता 2 वर्ष झाली. खूप कमी वयात सोडून गेले ते मला. पत्र वाचे. आई यांना, आज तुम्ही दोघी माझ्यासोबत नाही आहेत. खूप गोष्टी होत्या ज्या तुमच्यासोबत मला बोलायच्या होत्या. खूप क्षण होते ते जगायचे होते. खूप कमी वयात तुम्ही मला सोडून गेलात. तुम्ही मला एका राजकुमारीसारखं वाढवलंय. जी गोष्ट मागितली ती दिली. कधी हट्टही नाही करू दिला. हट्ट करायच्या आधीच सगळ्या गोष्टी तुम्ही मला आणून दिल्या. सगळंच. खूप मोठे हट्ट होते तेही तुम्ही माझे पूर्ण केलेत. तुमच्या मायाला तुमची गरज होती, तुमच्या प्रेमाची, आईच्या मिठीत जायची. अण्णा, तुमचा तो आधाराचा हात पाठीवर हवा होता. खूप म्हणायचे तुम्ही मला, तू कशाला घाबरतेस, तुझा बाप आहे अजून. ते बाप म्हणणं जे होतं ना ते खूप आधार द्यायचं. कशी परिस्थिती असू दे, कसाही वाईट क्षण आला, माहित आपला बाप आपल्या पाठीमागे. नेहमी वाटतं तुम्ही स्वप्नात येऊन मला भेटावं, तुमच्याशी बोलायचं. पण एकही दिवस तुम्ही माझ्या स्वप्नात नाही आलात दोघेही. या ना एकदा तरी स्वप्नात, तिथे तरी मला भेटा ना तुम्ही दोघं. आणि अण्णा, तुमच्यासोबत मी नव्हते तुम्ही गेलात तेव्हा. फक्त आपलं फोनवर बोलणं झालं होतं 2 तास आधी. तुम्ही मला सांगितलं संध्याकाळी 5ला फोन कर. पण तो फोन करण्याआधीच दुसराच फोन आला मला. स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा फोन येईल मला.
अण्णा, तुम्ही माझे फक्त वडीलच नव्हते, माझा गर्व, माझा अभिमान आहात आणि कायम राहाल. फक्त एकदा स्वप्नात या दोघं जण, बस एवढंच सांगू इच्छिते. तर या सगळ्या भावना आईबाबांपर्यंत नक्कीच पोचतील आणि त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत नक्कीच आहेत आणि ते खुश असतील आज तुझा संसार होऊन. नक्की. ठीक आहे. पत्र मनातलं या वागामुळे मला कल्पना आहे की वातावरण असं सगळं भावनिक होऊन जातं, थोडं जरा डोळे पाणवलेले असतात. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि बघूया कोण होते हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि पुन्हा एकदा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेले आहात. आणि आता या खेळातून ठरणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई? बरं वाटतंय. शेवटच्या खेळात आलेली आहेस तू, आता होणार हुकुमाची राणी. आताचा खेळ हा शेवटचा खेळ थोडा जरा कठीण आहे. कठीण म्हणजे तसा कठीण नाहीये हा, पण सोपा आहे. ओके, आणि मजा आहे त्या खेळामध्ये सुद्धा. ताई तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बरं. फायनल मध्ये येऊन मला खूप 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 छान वाटतंय. तर असं विचार केला होता की तू शेवटच्या खेळापर्यंत येशील? हो, इतका कॉन्फिडन्स होता मला. क्या बात है. ओ हो. आणि ताई तुला कसं वाटतं? नाही, मला कॉन्फिडन्स होतं माझ्या स्वतःसाठी. स्वतःसाठी हो, कॉन्फिडन्स होता? आणि खूप छान वाटतंय. अच्छा, पण मग आता काय हवंय तुला? मायक्रोवेव्ह की मायक्रोवेव्ह. इंडक्शन नको? हा, तो पण पाहिजे, पण हुकुमाची राणी बनायचंय. पण मग अच्छा, ते पण हवे आणि मायक्रोवेव्ह पण हवे. एकच मायक्रोवेव्ह. ओके, व्हेरी गुड. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे चमचा सटॅक फुगा फटॅक. खेळाचं नाव काय? चमचा सटक फुगा फटक. चमचा सटॅक. चमचा सटक. सटॅक आवाज आला पाहिजे. सटॅक. चमचा सटक. सटक नाही, सटॅक. सटक. हा, फुगा फुट. फुगा फुटॅक नाही, हा फटॅक. हा, ए पुन्हा एकदा. हा, नाव घे पटकन. हा, नाव घे. माझं नाव नाही नाही, आपल्या खेळाचं नाव. चमचा सटक फुगा फटक. कळ. हा, व्हेरी गुड. ताई एकदा होऊन जाऊ दे. चमचा सटेक फुगा फटेक. अरे बाप रे. ओके. हा, ताई तुला पण कळलेलं नाव. हा, चला तर मग आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचं भांडे आणि त्यात 15 मार्बल्स आहेत. पहिल्यांदा फुगा फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे आणि एका हाताने तो फुगा फोडायचा स्वतःच्या अंगावरती. तो पहिला फुगा फुटल्यानंतर चमचा तोंडात धरायचे आणि 5 मार्बल्स एका वेळी नाही, एका वेळी एकच मार्बल त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत. अशा 5 मार्बल्स त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत. 5 मार्बल्स तिथे टाकल्यानंतर पुन्हा जागेवरती यायचे, पुन्हा दुसरा फुगा फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे, तो फोडायचे. तो फोडल्यानंतर पुन्हा पुढच्या 5 मार्बल्स आहेत त्या पुन्हा त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत. पुन्हा यायचे, पुन्हा जो तिसरा फुगा आहे तो फुगवायचे, त्याला गाठ मारायचे, फोडायचे आणि पुन्हा राहिलेल्या 5 मार्बल्स आहेत त्या पुन्हा त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे. जी ताई पहिल्यांदा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करेल हा, ती असणारे विजेती. ओके, रेडी? आधी पहिल्यांदा फुगा फुगवायचे 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके, तयार आहेत तुम्ही? ओके, रेडी? 1 2 3. शाबाश. हा, हे म्हाताऱ्या चाललेल्या आहेत. हा, व्हेरी गुड. 3 झालेले आहेत. पाच झालेले आहेत. फुगा दुसरा फुगाला घ्यायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोठा मोठा फुगला तर तो पटकन फुगेल. हा, शाबाश. व्हेरी गुड. हा,
हा लवकर शबाश. हा सावकाश. ओके व्हेरी गुड. चला चला लवकर झालं असेल तर हात वरती करायचे तिथे येऊन. शबाश शबाश. ओके ओके या तिथे इथे येऊन उभं राहायचं. तिथे हात वरती करायचे. हात वरती करायचे. आणि निर्णय असा आहे की तिसऱ्या क्रमांकाची ताई विजेती ताई आहे अश्विनी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. उपविजेती ठरलेली आहे गौरी ताई. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आराध्या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन गौरी ताई. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. उपविजेती झालेली आहेस तू आणि तुला मिळतं हा माहेरचा आहे इंडक्शन. कसं वाटतं? खूप छान वाटतंय मला. कसा वाटला हा खेळ? खूप मजा आली. मजा आली. खूप पहिल्यांदा खेळले मी. हो की नाही? पण खूप छान खेळली आहेस तू आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे आराध्या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ताई तू हुकमाची राणी झाली आहेस त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. फर्स्ट टाइम या खेळामध्ये भाग घेतला होता. खूप छान वाटतं. मला वाटलं नव्हतं की असं आयुष्यामध्ये काहीतरी फर्स्ट नंबर काढून आपल्याला काहीतरी गिफ्ट भेटेल म्हणून. खूप छान वाटलं माहिती भेट. नाही हा आहेर किती महत्वाचा आहे. माहेरचा आहेर हा किती महत्वाचा आहे. खूप महत्त्वाचं आहे. बरं ताई तू आता हुकमाची राणी झालीस तर असं कुठला हुकूम तुला आज इथे सोडावं असं वाटतोय? जसा मी स्वतःसाठी वेळ काढ तसंच सगळ्या महिलांनी स्वतःसाठी म्हणजे कोणत्याही खेळामध्ये किंवा कशाही मध्ये सहभागी सगळ्यांनी व्हायचं. स्वतःसाठी वेळ घ्यायचा काढायचा. घरातल्या पुरुषांनाही स्वतःच्या महिलांसाठी वेळ द्यायला पाहिजे. अच्छा ओके. त्याच्यामुळे हा हुकूम नक्कीच सगळे पाळणार आहेत ताई. ओके. आणि तू आता सेलिब्रिटी झालेली आहेस बाबा. हा हुकमाची राणी झाली आहेस. ते एक फोटो काढू तुझ्याबरोबर. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी आजच्या भागात सुद्धा खूप धमाल आणि खूप मजा आलेली आहे आणि तितकाच भावनिक भाग आपला झालेला आहे आणि मला असं वाटतं की हेच आपल्या कार्यक्रमाचं विशेष आहे. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.